नमस्कार. झी 24 तासचा आज कौल 24 साठी म्हणून आम्ही आलेलो आहोत दक्षिण मुंबईमध्ये. हा मतदारसंघ, या मतदारसंघानं महाराष्ट्राला बरंच काय दिलं असं म्हटलं तर चुकीचं कदापि ठरणार नाही. कारण याच मतदारसंघामध्ये आपल्याला माहिती आहे मंत्रालय, राजभवन आहे, कायदे मंडळ खरं तर या मतदारसंघामध्ये, सोबतच संमिश्र अशी या मतदारसंघामध्ये रहिवाशांची संमिश्र असे रहिवासी देखील इथे राहतात. कप परेड आहे, कप परेडमध्ये उच्चभ्रू देखील राहतात आणि त्याच कप परेडमध्ये झोपडपट्टी देखील आपल्याला माहिती आहे. या मतदारसंघाचा विकास कसा झालेला आहे, कारण हा मतदारसंघ कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की 2014 नंतर शिवसेनेचे अरविंद सावंत इथं निवडून आले आणि त्यांनी या मतदारसंघामध्ये 10 वर्ष असं काम केलेलं आहे. आणि आत्ता 2024 साठी म्हणून या मतदारसंघानं ठाकरे गटाचे अरविंद सावंत आहेत, परंतु त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार अद्याप महायुती किंवा भाजपला किंवा मनसेला मिळत नाही असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आहे. आणि सगळ्यात आधी आपण भाजपचीच प्रतिक्रिया घेऊया की अरविंद सावंत यांची उमेदवारी जाहीर झाली ठाकरे गटाकडून, अजून तुम्हाला उमेदवार का मिळत नाही? आमचे उमेदवार तर तयार आहे. आमचे उमेदवार नरेंद्र मोदीजी आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की भारतभर, देशभरात आमचे एकच उमेदवार आहे आणि कोणालाही उमेदवारी भेटू द्या महायुतीमध्ये, आम्ही सगळे महायुतीचे कार्यकर्ते आणि आम्ही त्यांचं काम जोराने करणारच आहे. या मतदारसंघामध्ये काम झालंय का? अरविंद सावंतांनी 10 वर्षात काम केलंय का? साहेब, मी तर बघितलं नाही काय काम केलं आहे. आणि वरळी विभागात मी आत्तापर्यंत अरविंद सावंत कुठे भेटले आणि त्यांची कुठल्या ऑफिसमध्ये ते बसतात आणि कधी बसतात ते आत्तापर्यंत कोणाला, लोकांनाही माहीत नाही. आणि आम्ही राजकारणात करतो, विरोधाला विरोध करत नाही, पण ते कधीच भेटले नाही. कधी एकदा त्यांनी सांगावं की त्यांनी जनता दरबार घेतलेली आहे, एकदा त्यांनी सांगावं की लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी काहीतरी मुद्दे घेतलेले आहेत, किंवा पार्लमेंटमध्ये त्यांनी काहीतरी प्रश्न घेतलेत. साऊथ मुंबईचे विचारतो मी, अख्ख्या साऊथ मुंबईचे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत का? किंवा त्यांनी आत्तापर्यंत काय केलं हे तरी सांगावा की मी हे केलं साऊथ मुंबईसाठी. आणि वरळीमध्ये 3 आमदार आहेत. आपल्याला एक छोटासा विषय सांगतो. सिद्धार्थनगर तिथे 56 लोकांचं घर तोडलं 25 वर्षापूर्वी. ते बिचारा म्हणजे अगदी एकदम खराब कंडिशनमध्ये बिल्डिंग, विकास झाला नाही. अर्धवट, तुम्हाला सांगतो अर्धवट ती बिल्डिंग आहे, त्याच्यावरून 13 लोक पडून मृत पावले, तरी कोणी त्यांचं काय बघितलं नाही. आमच्या राहुल नार्वेकरजींनी 3 दिवसात त्यांना 56 लोकांना घर दिला. हे आमचं काम आहे. भाजपचं काम आहे या मतदारसंघामध्ये. या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या अरविंद सावंतांचं काम नाहीये. मुळात आता भाजपचे कार्यकर्ते जो कोणी या ठिकाणी बोलले त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो की ते म्हणाले की आम्ही विरोधाला विरोध करत नाही आहे. पण मला वाटतं हा दुटप्पीपणा त्यांचा आहे. एकंदरीत ते या ठिकाणी म्हणतात की अरविंद सावंत हे मतदारसंघात दिसलेत नाहीत. जर का तुम्ही राजकीय पटलावर पाहिलं तर संसदेत जाणारा लोकांचा प्रतिनिधी हा मुळात गल्लीबोळात फिरणं शक्यच नाही आहे. कारण परेलचं एक टोक ते कुलाबा, ज्या तिथे मुंबई संपते, इतका मोठा हा प्रभाग, 17 ते 18 लाख लोक मतदान करतात आणि तिथून ते उमेदवार निवडून येतात. आज मला वाटतं ह्यांनी ज्या बोलताना त्यांचा थोडा अभ्यास कमी आहे. मुळात संसदेत ते बोललेच नाहीत असं जर म्हणत असतील तर त्यांच्या डोळ्यावरती झापड आहे. कोणते विषय मांडले संसदेत या मतदारसंघात? त्यांनी कोणते विषय नाही मांडले हे सांगणं सगळ्यात सोपं आहे. कारण शिक्षण असेल, इमारती असतील, परराष्ट्रीय धोरण असेल, बेकारी असेल, उद्योगधंदे असतील, इव्हन तुमचं मणिपूर असेल, महिलांचा विषय असेल, युवकांचा विषय असेल, या सगळ्या विषयांवरती सगळ्यात जास्त म्हणजे महाराष्ट्रातल्या 48 खासदारांमध्ये सगळ्यात जास्त उपस्थिती आणि प्रत्येक विषयावरती मुद्देसूद भाषण, प्रत्येक विषयाची विस्तृतपणे बोलणं हे अरविंद सावंतचा प्रमुख गुण आहे. त्यामुळे अरविंद सावंतच्या बाबतीत आणखी राहिला प्रश्न, अरविंद सावंत दिसत नाहीत. शिवसेनेचा मुळात वसाच आहे 80% समाजकारण. शिवसेनेचा इथे प्रत्येक असलेला गटप्रमुख असेल, शिवसैनिक असेल, महिला आघाडी असेल, युवा सेना असेल, हे सगळे खऱ्या अर्थानं आमचे खासदार आहेत. जसं ते म्हणतात ना की नरेंद्र मोदी हा एकच उमेदवार आहे, तसे आमचा प्रत्येक शिवसैनिक हा खासदार आहे. नागरिकांना कुठलीही समस्या असेल, मी अगदी मनापासून अभिमानाने अधिकारवाणीने सांगतो की ह्या कामगार वस्तीमध्ये, ह्या कामगार भागामध्ये ज्या वेळेला बाळ जन्माला येतं आणि एखादा व्यक्ती वृद्धापकाळाने स्वर्गवासी होतो, त्याच्या मुलाच्या जन्मापासून त्याच्या स्वर्गवासापर्यंत, त्याचा अंत्यविधी होईपर्यंत प्रत्येक कामात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रामुख्याने हजर असते. त्यामुळे अरविंद सावंत हे दिल्लीत जाऊन संसदेमध्ये त्या ठिकाणी कायदे करतात. मुद्दा लक्षात आला. एक मिनिट, एक महत्वाचं आहे की त्यांनी म्हटलंय, तुम्ही जसं म्हणाले की आमचा उमेदवार नरेंद्र मोदी, ते म्हणतात आमचा खासदार प्रत्येक शिवसैनिक. प्रत्येक शिवसैनिक खासदार असू दे,
पण जो खरा खासदार आहे तो इतके वर्ष वर्लीमध्ये लापता का आहे याचं पहिलं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. आणि आज आपण वर्लीमध्ये आहोत. वर्लीमध्ये त्यांचे युवराज ते कधी दिसत का नाहीत, सामान्य जनतेसाठी का नाही करत. आणि शिवसेना गटाचं उबाटाचं स्पेसिफिकली एकच काम आहे की घर कसं आपलं भरावं, पैसे कसे भरावे, करप्शन कसं करावं. आणि आता ते पण वावा करतायत की म्हणजे एवढं करप्शन केलंय, ॲग्री करतायत. आणि त्या व्यतिरिक्त त्यांना मुद्देसूद ऐकण्याची सवय नाही म्हणून आता आवाज करायला सुरू आहे. महत्वाचं आहे अरविंद सावंतांनी काय काम केलं हे महत्वाचं आहे या मतदारसंघात. नाही पण ते अरविंद सावंत तिकडे लढतायत दिल्लीवरती, तर इकडे किशोरीताई पेडणेकर आहेत, सुनील शिंदे आहेत, ते पोचतायत घराघरापर्यंत. अजय चौधरी साहेब आमदार सगळे पोचतायत, आम्ही सगळे पोचतोय घरात. शांतीनगर असो, मेघनगर असो, तिकडे कुठे काही प्रॉब्लेम आलाय तिकडे आमचे शिवसैनिक आमदार असे सगळे पोचलेले आहेत तिथे. अहो आम्हाला फक्त खासदार आमदारच पाहिजे असं का नाही. त्यांनी प्रत्येक इमारतीला एक गटप्रमुख, उपशाखा प्रमुख त्यांनी प्रत्येक ह्याला ठेवलेलं आहे. जे कामं जे आम्ही असतात ते आम्ही खासदारापर्यंत आमदारापर्यंत पोचती करतो. हो, राहुल नार्वेकर बोलतात ना ते आता दिसत आहेत. आणि असे 3 टर्म आमचे अरविंद साहेब आले नसते, आमचे हे भक्कम आहेत शिवसेना त्यांच्या पाठीशी. आणि आदित्य साहेब जे आहेत ना ते कार्यकर्ते त्यांचे आहेत ना, ते आदित्य साहेब इथं पोहोचलेले आहेत. आणि आतापर्यंत आम्हाला राहुल नार्वेकर हे दिसत नाही, आता दिसायला लागले असा आरोप आहे. विधानसभाचे जे अध्यक्ष आहे ते तुम्ही त्यांच्या कुलाबा मतदारसंघात तुम्ही गेले आणि कोणाला तिथे विचारलं त्यांची बांधणी कशी आणि ते कुठे फिरतात ते तुम्हाला मतदारच सांगणार आहे. अगदी या मतदारसंघामधल्या समस्या काय तुम्हाला दिसतात? समस्या या 10 वर्षापूर्वीच्या समस्या पाहिल्या तर हा रोड किती वर्ष बंद होता. त्याच्यानंतर अरविंद सावंतनी जे काम केलेत, साहेब म्हणतात ना अरविंद साहेबांनी कामं केलेत, तर 10 वर्षातली 10 कामं यांनी दाखवावीत आम्हाला. विकासाची कामं अरविंद सावंतांची दाखवावीत आम्हाला यांनी, मग आपण प्रत्युत्तर करू नक्कीच. पण शिंदे गटाकडे आता असं म्हणतात की शिंदे गट इथून उमेदवार देणार आहे, अजूनपर्यंत उमेदवार का नाही मिळत? पहिलं तुमच्या प्रश्नाची नंतर उत्तर देतो. रामभाऊ आमचे मित्र जे बोलले की खासदार 10 वर्षामध्ये म्हणजे मैत्रीपूर्व आपण सगळ्या गोष्टी बोलतोय. पहिली गोष्ट सगळ्यांना सांगतो मी, अरविंद सावंतांची हजेरी 100% असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल किंवा कमी असेल, पण मी स्पष्ट सांगतो संसदेचा अहवाल आहे 51% निधी हा परत गेलेला आहे संसदेमध्ये. लक्षात ठेवा, 51% निधी. जर अरविंद सावंतांना दक्षिण मुंबईची काळजी असती तर त्यांनी 100% निधी हा याच्यामध्ये वापरला असता. कारण गद्दारांनी परत घेण्याचा विषय ना हा संसदेतला विषय मॅडम, लक्षात ठेवा. हा महाराष्ट्रातला विषय नाहीये, हा संसदेत. इतका मोठा निधी जर कधी परत गेला असेल तर तुम्हाला उत्तर देणं भाग आहे. चुकीची माहिती आहे आणि विरोध आहे. आज तुम्हाला या सांगतो, आज तुम्हाला सांगतो, आतापर्यंत आम्हाला सांगतात की या ठिकाणी की खासदारांची कामं झाली नाहीत. आता हे बघा ताजं उदाहरण, हा जो ब्रिज बांधलाय तो अरविंद सावंतांच्या निधीतून आहे. आपण जर करोडचा ब्रिज बघितलात तर 1 मिनिट, तर हा लोअर परळ भाग आहे तो कॉर्पोरेट एरिया झाला. मिल विभाग होता, मिल गेल्यानंतर अनेक छोटे छोटे उद्योग उभे राहिले, कॉर्पोरेट पार्क उभा राहिला. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे एवढी गर्दी होते, एवढा लोंढा होतो. त्याचा अभ्यास करून माननीय खासदार अरविंद सावंत यांच्या प्रयत्नामुळे हा ब्रिज झाल्यामुळे ती विभागलेली गर्दी, अनेक अशी कामं आहेत त्याचा आम्ही उभं करण्यापेक्षा आज सोशल मीडिया आहे, यूट्यूबवर गेल्यानंतर खासदार बोलतात की नाही हे तुम्हाला तिथे नक्कीच समजेल. ते पण तुम्ही बघा, इथं व्हॉट्सअप मेसेज करण्यापेक्षा हे जर बघितलं तर समजेल. हा लोअर परेलचा ब्रिज बांधताना या बीजेपी सरकारने एवढे अडथळे निर्माण केले, आम्हाला गैरसोय निर्माण केली. ज्यावेळेस उठाव झाला त्यानंतर हा पुरा झाला, तो पण अजून अर्धवट ठेवलेला आहे. हे निधी देताना हा कधी वे करत नाहीत, कुठल्या आडमोठेपणा करत असतात सगळ्या कामामध्ये. मंत्री असतात प्रत्येकाचे, महाराष्ट्राचे असतील, यांच्याकडून निधीचा गोठवला जातात. जाणून बुजून हे कार्यकर्ते प्रमुख इतर पक्ष आहेत त्यांचा निधी गोठवायचं काम हे लोक करतात. आणि निधी जर आले पैसे सोंग घेता येत नाही. आज जर तुम्ही रस्त्यावर जाणाऱ्या कुठच्या 10 माणसांना थांबवा, आम्हाला कार्यकर्त्यांना नको, हे पण नको, आम्ही पण नको, आणि ते लोकच तुम्हाला सांगतील अरविंद सावंत पाहिजे आहेत की कोण पाहिजे. सर अरविंद सावंतचा निधी परत गेला म्हणून सांगतात. हा संसदेमध्ये अरविंद सावंतला निधी दिला गेला नाही, त्यांचा निधी मांडलेली कार्य करायला दिली नाहीत आणि हे सांगतायत की निधी परत गेला.
करणाऱ्या कर्तृत्व खासदाराला काम करायला द्यायचं नाही आणि त्याच्या विरुद्ध नको त्या गोष्टी उठवायच्या आणि त्याला बदनाम करायचं काम एवढंच बीजेपी करते आहे. अगदी निधी परत गेला हा आरोप तुमचा दावा जो होता तो फेटाळला. एक सोपा प्रश्न विचारतो. आम्ही आमचा मॅनिफेस्टो प्रेझेंट केलाय भारतीय जनता पार्टीचा. आम्ही सांगितलंय की आम्ही युवांसाठी काय करणार. तुम्ही तरी सांगा की तुम्ही नक्की काय करणार आहात. इकडे आपण बघतोय युवा पण नाहीत, आता नक्की युवांसाठी काय करणार. पण मग आता या मतदारसंघासाठी तुम्ही काय करणार, काय प्रॉमिसेस तुम्ही देताय? प्रॉमिसेस आहेत की आम्ही या मतदारसंघाचा ऍक्च्युअली विकास करणार. इकडच्या ज्या काय समस्या- नेमकं काय आता कोळी समाजाच्या पण इकडच्या ज्या समस्या होत्या त्या फायनली आमच्याच पक्षांनी आणि एकनाथ शिंदे गटांनी म्हणजे खरी शिवसेनांनी सॉल्व्ह केलं. या लोकांनी इकडे असून काही केलं नाही, फक्त मी सांगितलं ना आम्ही ब्रिज बांधला. सांगतो ना तुम्ही काय करणार? रेल्वेचा ब्रिज. आता तुम्ही आता हा रेल्वेचा ब्रिज आहे, टेक्निकली तुम्हाला माहिती आहे रेल्वे थ्रू होतो. आता इलॉजिकल काय पॉइंट्स प्रस्तुत केले त्याच्यावरती आर्ग्यू करण्यात मला तरी येत दिसत नाही. हे उन्हाळा आम्ही आणलाय असं पण ते बोलू शकतात. आणि एकच मला सांगा, त्यांनी सांगितलं की आम्ही म्हणजे काहीतरी खोटं बोलतोय, बरोबर बोलत नाही. त्यांना विचारा ना, खासदारांनी कितीदा जनता दरबार घेतली. 2019ला अरविंद सावंत हरवलेले आहेत असे बॅनर लागलेले अख्ख्या वळलीमध्ये आम्ही कसे लावले? लोकांनी लावले, पण तुम्ही त्याचा उत्तर देत नाही. आणि खासदार, मला एक सांगा, आपण प्रश्न विचारला की वळलीसाठी आमच्या नेत्यांनी काय केलं. बीडीडी जायचा प्रश्न कोणी सोडवला? आमच्या देवेंद्रजीने. पार्किंगचा विषय, साहेब खोटं बोल पण रेटून बोल करून काय अर्थ नाहीये. त्यामध्ये आमच्या माननीय मंत्री लोढाजी त्यांनी प्रत्येक घराला, प्रत्येक सदनिकाला एक पार्किंग देण्याचा राहुलजी आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे ते शक्य झालं. त्यानंतर कोस्टल रोड कोणाच्या नेतृत्वामुळे झाला? देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये झाला. राहिला प्रश्न कोलिवाड्याचा. तिथे कोलिवाडाचा जो विषय होता, आदित्य साहेब त्यांना भेटत नव्हते. त्यांच्या विचारात तिकडे कोलिवाड्याच्या लोकांना जावा, त्यांनी आंदोलनं केले, बोटी जाऊन समुद्रात घेऊन ठेवले, पण कोणीच विचारलं नाही. त्यांनी, ह्यांचा सरकार होता, ह्यांनी काहीच काय केलं नाही. तेव्हा आमच्या शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी त्यांना 120 मीटर देण्याचं काम. मला आता उत्तर शिंदे गटाकडून पाहिजे. अरविंद सावंतनी काम केलं असं म्हणतायत आणि भाजप म्हणते की अरविंद सावंतांनी काम केलं नाही. तुम्ही सगळे अरविंद सावंतांबरोबर काही वर्षांपूर्वी काम केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, अरविंद सावंतांनी काम केलंय का? आणि तुमच्या उमेदवाराच्या काय काम असणार आहे, काय काम तुम्ही करणार? ॲक्च्युली मी पहिलं उत्तर त्यांना देतो. ते बोलत होते की आम्ही ब्रिज बांधला, पण तो ब्रिज बांधायला 5 वर्ष लागली. उद्धव साहेबांनी येऊन नारळ फोडला, ब्रिज बनवला, ब्रिज चढवला, परत तो उतरवला. त्याला किती निधी खर्च आला आणि त्याच्यामध्ये किती कामगारांचा वेस्ट मनी गेला, त्याच्याबद्दल कोणीही बोलत नाही. दुसरी गोष्ट, केसरकर साहेब आणि लोढा साहेब यांनी पुढाकार घेऊन तो ब्रिज आता पूर्ण केला आणि त्याचं आता ते श्रेय घेत आहेत की आम्ही ब्रिज पूर्ण केला. अरविंद सावंतांनी काम केलंय का नाही? शिंदे गटाला काय वाटतं? काम जर केलं असतं तर लोकांनी असं विचारलंच नसतं ना तुम्हाला. आणि एक तर मी अरविंद सावंतांनी जर गोरगरिबांची कामं केली असतील, त्यांच्या स्वतःच्या बिल्डिंगला ते ओसी देऊ शकले नाहीत. जे राहतात त्या किंगस्टन टॉवरमध्ये, त्यांच्या स्वतःच्या बिल्डिंगला ते ओसी देऊ शकले नाहीत, तर ते बाकीच्या लोकांचं काय कामं करणार आहेत? गोरगरीब जनतेची काय कामं करणार आहेत? वरळीमध्ये कामं केली आहेत का? आता केली आहेत तर दाखवा. शिंदे साहेबांनी, जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी बीडीडी सहसा नारळ फोडण्यात आला, त्याच्यानंतर आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी पोलिसांच्या घरांच्या 15 लाखात प्रश्न सोडवले. ही लोक म्हणतात की कामं केलेत. पण अशी काय कामं आहेत की जी तुम्हाला आता करायची आहेत? काय कामं तुम्ही करणार आहे? मी तुम्हाला सांगतो, सगळ्यात मोठा उद्दिष्ट आहे वरळीमध्ये किंवा दक्षिण मुंबईमध्ये स्लम हा 60% स्लम आहे. 10 वर्षामध्ये किती स्लम मार्गी लागले, किती पुनर्विकास झाले 10 वर्षामध्ये. वरळीमध्ये 3 आमदार आहेत ना, 3 आमदारांपैकी एक. पण तुम्ही आता जनतेला काय म्हणता, तुम्ही आता काय देणार आहात? ते स्वतः सांगतोय. स्लमचा जो झोपडपट्टीचा जो विकास आहे, जो गेल्या 10 वर्षात झाला नाही, तो यावेळेस आपण जास्तीत जास्त विकास करून आपण करायचा. आणि हे जे म्हणतायत लोअर बरेलचा ब्रिज यांनी बांधला, लक्षात ठेवा 3 वर्षाच्या कामाला 10 वर्ष लागली साहेब. ज्या वेळेला कोरोना महामारीचं संकट आलं त्यावेळेला जगाने
वरळी कोळीवाडा धारावी हे मॉडेल म्हणून उभं केलं देशाने. त्या काळचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची वाहवाह केली. का केली? काहीतरी केलं म्हणून केलं. हिंदुत्वाचं नाव घ्यायचं आणि आम्हाला दिशाभूल करायची. वाढणारी महागाई, बेरोजगारी, शिक्षणाच्या नावाने काही कामं नाही. फक्त मोदी उदो 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 हे कुठेतरी थांबलं पाहिजे. दंगलीमध्ये ह्या हिंदूंचा दंगलीमध्ये हिंदूंचा संरक्षण शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. मोदींचा विकास अजून पाळण्यात आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे इतके वर्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव साहेब ठाकरेंपर्यंत जो मुंबईचा आणि महाराष्ट्राचा विकास केलेला आहे हा संपूर्ण लोकांच्या समोर आहे. कोविडमध्ये जे साहेबांनी काम केलेलं आहे ते सुद्धा सगळ्यांच्या समोर आहे. आमचा खासदार यांना दिसत नाही आहे परंतु संसदेमध्ये त्यांचं इतकं अद्वितीय काम आहे. त्यांना श्रेष्ठ सांसद म्हणून त्यांना पदवी मिळालेली आहे. संसद रत्न मिळालेला आहे. युनिसेफ सारखी आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी मुलांसाठी काम करते त्याच्यासाठी त्यांना पार्लमेंटरी अवॉर्ड मिळालेला आहे. अशा प्रकारचे विविध अवॉर्ड त्यांना उगाचच मिळाले नाहीत. युनेमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. अशा प्रकारचा एक हुशार अभ्यासू असा खासदार लाभलेला आहे ह्या दक्षिण मुंबईला. त्याचमुळेच त्यांची एवढा दरार आहे. काल त्यांनी एवढे लाखोच्या संख्येने वरून अर्ज भरलेला आहे परंतु यांना भीती आहे त्यांच्यासमोर कोणता उमेदवार उभा करावा. या मतदारसंघामध्ये समस्या आहेत का? समस्या आहेत पण समस्या निवारण करायला पण आमचे नगरसेवक आहेत, आमदार काय आहेत. समस्या तुम्ही या मतदारसंघामध्ये, कारण एक तुम्ही गृहिणी आहात, पहिले सगळ्यात आधी आपण एक गृहिणी असता, घरातली कामं करून तुम्ही आज इथे आलेला आहात. काय समस्यांना सामोरं जावं लागतं आणि उद्या अरविंद सावंत तुमचे जरी खासदार असले तरी त्यांच्याकडून पण तुम्हाला काहीतरी अपेक्षा असतील. त्यांनी काय अपेक्षा पूर्ण कराव्या? त्यांनी अपेक्षा म्हणजे केलेल्याच आहेत पूर्ण. तशा काय त्यांच्याकडून अपेक्षा नाहीत. पाणी वगैरेच्या समस्या आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवू तर शकत नाही. त्या गल्ली बोळातल्या समस्या ज्या महिलांना ज्या आहेत त्या गॅसची समस्या त्याच्यावर ते तर नेहमीच बोलतात. सिलेंडरच्या बाबतीत आहे तर नेहमी बोलतात महागाई थोडी कमी करावी त्याच्या बाबतीत पण ते बोलतात. मग अजून आम्ही त्यांच्याकडनं काही अपेक्षा करू शकत नाही. उलट मोदी सरकारने त्याचा विचार करावा की हे महागाई महिलांसाठी जर आम्ही काम करतोय तर काहीतरी कमी करावी महागाई. त्यांनी असं म्हटलं की नोकऱ्यांचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न आहे. मला उत्तर तुमचं हवंय, म्हणजे फक्त या मतदारसंघात नव्हे तर पूर्ण देशभरामध्ये मतदाराचा. हा तर मला तुमच्याकडून उत्तर हवं. सर्वात प्रथम डिजिटल इंडिया हा प्रकल्प कोणी आणला? पंतप्रधान मोदीजींनी. त्याच्यामुळे रोजगार जनरेट झाला. त्या व्यतिरिक्त मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया ज्याच्यानी युवांना स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी ताकद दिली हे फक्त पंतप्रधान मोदीजींच्या विजनमुळे. आणि जेव्हा तुम्ही रोजगाराचा प्रश्न बोलता तेव्हा महत्त्वाची गोष्ट हे आहे की तुम्ही आता असे युवा आपल्या देशात तयार होत आहेत ते स्वतः दुसऱ्या युवांना आणि दुसऱ्या लोकांना रोजगार देत आहेत. म्हणूनच अबकी बार 400 पार. आत्तापर्यंत एवढे 6 नगरसेवक त्यांचे, खासदार त्यांचा, आमदार त्यांचा, सर्व त्यांचं. तरी पण तुम्हाला विश्वास आहे की तुमचा उमेदवार येईल? आमचा उमेदवार येणार कारण मोदीजींचा विश्वास आहे, देवेंद्रजींचा विश्वास आहे आणि आमच्या नेत्यांनी कामं केलेला त्याचा विश्वास आहे. आतापर्यंत स्टार्टअप हा शब्द कोणी ऐकलेला होता? हे फक्त आणि फक्त मोदीजींमुळे. आणि कोण करताय स्टार्टअप? नवीन यंग बॉयज 18 वर्षाचे, 20 वर्षाचे, 22 वर्षाचे हेच मुलं करतायत. सोशल मीडियावर जे आता आपण सर्व जे करतोय UPIचा जो वापर करतोय कोणामुळे? अगदी शेवटची प्रतिक्रिया शिंदे गटाची. दक्षिण मुंबईच्या पूर्ण नाही बोलत, आमच्या वरळीसाठी फक्त बोलतो. वरळीमध्ये एक मेडिकल हॉस्पिटल ते बनवू शकले नाही 10 वर्षात. आमच्या लोढा साहेबांनी पोद्दार हॉस्पिटलचं मेडिकलमध्ये रूपांतर करण्याचा त्यांना हे सांगितलं की आम्ही येऊ किंवा नाही येऊ पण इथे मेडिकल हॉस्पिटल बनणार. 10 वर्षात यांनी का नाही बनवलं? विचारा त्यांना. अगदी प्रश्न अनेक आहेत या सगळ्या मतदारसंघाचे. या मतदारसंघामध्ये समस्या देखील आहेत आणि हे प्रश्न किंवा या समस्या सुटोत अशीच आमची अपेक्षा असणार आहे. आणि या कार्यकर्त्यांना या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी खिलाडू वृत्ती मिळो किंवा त्यांचे खासदार देखील विजयी हो या शुभेच्छा देतो. आणि कौल 24चा या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतो. पाहत रहा झी 24 तास.